नमस्कार, मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत करते। पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। राज्याच्या कृषी मंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा योजनेत सुधारणा करण्याचा घाटच घातलाय। 1 रुपयात पीक विमा योजनेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर कोकाटे यांनी त्याबद्दल कबुली देत चौकशी करून योजनेत सुधारणा करू असे अनेकदा स्पष्ट केले। आताही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। काजू बी अनुदानासाठी राज्य सरकार 2024-25 अर्थसंकल्पातील पुरवण्या मागण्यांमध्ये 10 कोटी रुपयांची निधी तरतूद केली आहे। त्यापैकी 3.36 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला। तसेच आता 1,60,00,000 रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे। राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी 2,555 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर केली आहे। यामध्ये 2022 ते 24 हंगामाच्या प्रलंबित भरपाईंसह नवीन भरपाईचा समावेश आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मोसंबी बागांमध्ये फळगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तापमान वाढ, कीड रोग व अन्य नैसर्गिक कारणांमुळे शेतकरी संकटात सापडलाय। कृषी विभागाने त्वरित मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त केली जाते। कृषी पर्यवेक्षकांच्या पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली विभागीय बैठक वारंवार लांबणीवर पडते। 8 महिन्यांपासून प्रक्रिया थांबली असून सरकारच्या दुर्लक्षामुळे 200हून अधिक अधिकारी पदोन्नतीसाठी वंचित आहेत। केंद्र सरकारने 2025च्या रब्बी हंगामासाठी 37.39 लाख टन हरभरा आणि मसूर खरेदीला मंजुरी दिली आहे। हमी भावाने खरेदीसाठी नाफेड आणि NCCF या नोडल एजन्सी मार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। राज्य शासनाने 1 एप्रिल पासून हमी भावाने हरभरा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। 7,08,948 टन हरभरा खरेदीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। खानदेशात पपई रोपांचे दर सध्या स्थिर असून मागणी घटली आहे। पपई लागवड नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण झाल्याने रोपांचा पुरवठा अधिक झालाय। शेतकऱ्यांनी 15 नंबर वाणाला पसंती दिली असून 786 वाणाकडे कल कमी झालाय। या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।